नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महिंद्रा पिकअप मॅक्स गाडी आहे। मॅक्स 2 टन HD गाडी काढलेली आहे महिंद्राने। त्या गाडीवरती आपण कॉरुगेटेड शीटमध्ये टॅग बॉडी बनवून दिलेली आहे। गाडीची लांबी 10 फूट लांबीची आहे, रुंदी 71, जवळजवळ 6 फूट लांबीची गाडी आहे। ह्या गाडीला कस्टमरच्या गरजेनुसार आपण फाळक्यावरती दरवाजे बनवून दिलेले आहे। मागे त्यांना फुटस्टेप कम बंपर बनवून दिलेला आहे। नंबर प्लेट, स्टॉप सिग्नल ते टाकून दिलेले आहे। मागे फाळक्यावर 2 दरवाजे बनवलेले आहे आणि वरती एअर व्हेंटिलेशनसाठी ग्रिल लावून दिलेला आहे। इथे कुलूप लावा किंवा हा हुक लावून दिलेला आहे। ह्या गाडीची खासियत म्हणजे आपण वरचं रूफ हे स्लाइडिंग फोल्डिंग करून दिलेलं आहे। आता गाडी आपण आतून पाहू। तर मागे फाळक्यावरती दरवाजे बनवलेले आहेत। हे दरवाजे लॉक उघडून असे खोलून साईडला लॉक अडकवायची सोय आहे। हे दरवाजे इथे जाऊन इथे लॉक होतात। तिकडचाही दरवाजा तिथे टॉवर बोर्ड लावलेला आहे, तो उघडून साईडला 270 डिग्री असा ओपन होतो। गाडीमध्ये खाली फाळका आहे, फाळकाने काढू शकतो गाडीत काय लोडिंग करायचं असेल तर। गाडीमध्ये हेवी ड्युटी अशी चेकर प्लेट मारलेली आहे, 4ही फाळक्यांना मारलेली आहे आणि प्लस फ्लोरिंगला एक चेकर प्लेट मारलेली आहे। साईडला जॉईंट नाही आहे, मध्ये जॉईंट टाकलेला आहे, 4ही बाजूंना आहे। आणि ह्या गाडीमध्ये साईडला वर चढण्यासाठी खाली इथे पाय देऊन इथे हँडल बनवलेला आहे, हँडलनी वरती जाता येतं। गाडीला ॲडिशनल इथे एक हा सपोर्ट भत्ता लावून दिलेला आहे। गाडीचं रूफ आम्ही वरती स्लाइडिंग फोल्डिंग बनवलेलं आहे। हे वरचं जे रूफ दिसतंय ते फोल्डिंग आहे। गाडीमध्ये लाईट लावून दिलेली आहे आणि हे रूफ हे स्लाइडिंग पुढे जाते। आणि हे पहा, असं एक खालून वरून ढकलून एक माणूस असं ढकलून हे असे मागे जाते आणि तिथे अडकून ठेवायची सोय आहे। वरून क्रेनने माल गाडीमध्ये ठेवला तिथे की परत ढकलून ही मागे येत आहे। 1 मिनिट, एका माणसाने एका हाताने सुद्धा ते पुढे मागे ढकललं जातं। आणि ही परत पाहिल्यासाठी ट्रॅक बॉडी तयार झाली। थोडं गाडीचा मेंटेनन्स किंवा काय मजबूती टिकण्यासाठी नटबोल्ट लावून दिलेला आहे, त्यामुळे त्याला पुढे फ्युचरमध्ये मेंटेनन्स येणार नाही। नंतर परत ट्रॅक बॉडी तयार होते।